नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण टॉपिक नंबर 4 पर्यंत सर्व अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे। म्हणजे टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्ण अभ्यासला, सेकंड अभ्यासलेला आहे, थर्ड अभ्यासलेला आहे, फोर्थ अभ्यासलेला आहे। आता आपण टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये आपण याचा थेरॉटिकल पार्ट लास्ट व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे। आज आपण सॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट अभ्यासणार आहे। अतिशय महत्त्वाचं पहिलंच एक्झाम्पल आहे, पहिलाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला म्हणजेच पुढचे प्रॉब्लेम समजण्यासाठी त्याची मदत होणार आहे। जर तुम्ही लास्ट टॉपिकचे व्हिडिओ जर बघितलेले नसतील तर ते व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा। आता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया, कोणताही वेळ वाया न घालवता। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची आहे। तर पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करू। मी थोडंसं याला झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल होईल। बघा, रेखा, मेनका आणि मुक्ता तिघी जणी पार्टनर आहेत। पहिली पार्टनर रेखा, दुसरी मेनका आणि तिसरी मुक्ता। वी आर पार्टनर इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1:1। 2:1:1 हा त्यांचा रेशो आहे। हा आहे त्यांचा ओल्ड रेशो। आता लक्षात घ्या, हा कोणता रेशो त्यांचा ओल्ड रेशो आहे। इथं मी लिहितो ओल्ड रेशो काय आहे 2:1:1। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी न्यू रेशो लिहिणार, न्यू रेशो। आता न्यू रेशो काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो। डेड पार्टनर कोण आहे ते बघायचं। बघा, कोणाचा मृत्यू झाला इथे सांगितले, मुक्ता डाय, मुक्ताचा मृत्यू झालेला आहे। मुक्ता आहे तिसरी पार्टनर, म्हणजेच तिचा एक हिस्सा जर आपण काढून टाकला तर आपल्याला न्यू रेशो भेटणार आहे 2:1 असा न्यू रेशो भेटणार आहे। आणि हाच आपला गेन रेशो असणार आहे, म्हणजे आपला गेन रेशो सुद्धा काय असणार आहे 2:1 असणार आहे। आणि दिअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 बॅलन्स शीट दिलेली आहे आपल्याला। बॅलन्स शीटला बघा कॅपिटल अकाउंट दिले त्यांनी। आपण काय करणार, हे जे कॅपिटल आहे रेखा, मेनका आणि मुक्ताचं, आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याचे क्रेडिटला ट्रान्सफर करणार। क्रेडिटर्स दिलेले आहेत, हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिणार आहोत। बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला। आणि रिझर्व दिलेला आहे जनरल रिझर्व, हा आपण त्यांच्या कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांच्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। प्लांट अँड मशिनरी असेटला लिहिणार, डेटर्स असेट, फर्निचर असेट। बँकचा बॅलन्स दिलाय, बँक अकाउंट तयार करून त्याचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला। सेम जसं आपण रिटायरमेंट अभ्यासले त्याच पद्धतीने याचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत। बघा, ऍडजस्टमेंट मध्ये पॅराग्राफ मध्ये सांगितले मुक्ता डाय ऑन 1 जुलै 2019। आता बघा, वर्ष जे सुरू झाले आपलं ते झालेले 1/4/2019 ला सुरू झालं आणि संपणारे 31/3/2019 ला। तत्पूर्वी 1/7/2019 ला मुक्ताचा मृत्यू झालेला। म्हणजे वर्ष सुरू झाले एप्रिल महिना पूर्ण, एप्रिल, मे, जून आणि जुलैची 1 तारीख आहे। जुलै महिना घेणार नाही, म्हणजे टोटल मुक्ता आपल्यासोबत बिझनेसमध्ये किती महिने होते, 3 महिने बिझनेसमध्ये होते। 3 महिन्याचं P&L सस्पेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार। हे 3 महिने खूप महत्वाचे, त्याचा मृत्यू झालेली तारीख खूप महत्वाची। ज्या तारखेला त्याचा मृत्यू झाला त्याच तारखेची आपली बॅलन्स शीट असणार आहे, म्हणजे 1/7/2019 ची बॅलन्स शीट असणार आहे। आपण इथं डेट बघा चेंज करतो मी, इथं 1/7/2019 या तारखेची ती बॅलन्स शीट होईल। पुढे ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट काय सांगितले बघा, की प्लांट अँड मशिनरी वॉज रिव्हॅल्यूड टू ₹70,000। प्लांट अँड मशिनरी 70 आणि RDD क्रिएटेड 2000, म्हणजे डेटर्सवर प्लांट अँड मशिनरी आणि डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे। आपल्याला माहिती वाढलं, ऍड कमी झालं, लेस अशा पद्धतीने। डेटर्सला एक स्टार मार्केल आणि प्लांट अँड मशिनरीला एक स्टार मार्केल। प्लांट अँड मशिनरी 70,000 झाली होती, 60,000 10,000 ने वाढली, 10,000 ऍड करणार रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार। RDD आपण डेटर्स मधून लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। एवढंच आहे फक्त। द ड्रॉविंग ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाउंटेड टू ₹10,000। मग मुक्ताने स्वतःच्या पर्सनल यूज साठी ड्रॉविंग म्हणजे पैसे विड्रॉ केले बिझनेस मध्ये, अप टू द डेथ म्हणजे तिच्या डेथ पर्यंतचा, डेट ऑफ हर डेथ म्हणजे मृत्यूच्या तारखेपर्यंत त्यांनी किती विड्रॉ केलेत 10,000। मग हे ड्रॉविंग जे आहे कुणाचं आहे, मुक्ताचं आहे। मग याची एंट्री आपण काय करणार,
मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट, मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट. ड्रॉइंग तिच्या कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार आणि आपल्याकडून कॅश गेलेली आहे 10,000 म्हणून टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता इथं बँकचा बॅलन्स दिलाय त्याच्यामुळे आपण टू बँक अकाउंट असं लिहिणार. अशी जनरल एंट्री होणार आहे. चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹1000. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वर चार्ज केलेला आहे 1000 रुपये. आता हे जे ड्रॉइंग आहे आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आपण. ड्रॉइंग कुठं लिहितो? मुक्ता कॅपिटलच्या डेबिटला. आणि याचा दुसरा इफेक्ट, हे ड्रॉइंग P&L सस्पेन्स मधून बॅलन्स शीटच्या असेटला आपण प्रॉफिट अँड लॉस, लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितले बघा, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स जे अकाउंट असणार आहे त्या सस्पेन्स मधून हे लेस करावं लागणार आहे. दोन इफेक्ट होतील. पुढे सांगितलंय हर शेअर ऑफ गुडविल, नंबर 4 मध्ये हर शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेट ॲट 3 इयर परचेस. बघा नंबर ऑफ परचेस इयर दिलेले आहेत आपल्याला, 3 इयर परचेस दिलेले आहेत, हे खूप महत्वाचं आहे. ऑफ द प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर, म्हणजे नंबर ऑफ इयर किती? 4 इयर्स आहेत. आणि प्रॉफिट फॉर विच 1 इयर, पहिल्या वर्षीचा 1,50,000, दुसऱ्या वर्षीचा आहे 1,30,000, तिसऱ्या वर्षीचा आहे 70 आणि चौथ्या वर्षीचा आहे 50. तर आपल्याला याची एक वर्किंग नोट करावं लागेल गुडविल कॅल्क्युलेशनची. कशी करायची ती मी तुम्हाला सांगेल. देन नेक्स्ट बघा, द डिजीज पार्टनर, त्यांनी बघा जो मेलेला पार्टनर आहे, डेड पार्टनर, द डिजीज पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. खूप महत्वाचं, लास्ट इयर ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे काय? 3rd इयर अँड 4th इयर, म्हणजे लास्ट इयरचा ॲव्हरेज प्रॉफिट बघा हा 70,000 आणि 50,000, मागचे 2 वर्ष 70,000 आणि 50,000 हे शेवटचे 2 वर्ष, तिसरा आणि चौथ्या वर्षीचा प्रॉफिट तो आपल्याला घ्यायचा आहे. ही जी वर्किंग आहे आपले, हे जे कॅल्क्युलेट करायचे P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करायचा, ह्याची पण एक वर्किंग नोट करावी लागणार. ह्या 2 वर्किंग नोट आपल्याला जमल्या म्हणजे आपलं डेथ ऑफ पार्टनर कंप्लीट, म्हणजे सोपंच झालेलं. तर आपण फर्स्टली काय करूया, 2 वर्किंग नोट करून घेऊया. तर चला सुरू करू. बघा मी वर्किंग नोटचं फॉर्मॅट ड्रॉ करून ठेवलेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही वर्किंग नोट करायच्यात. पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. पहिल्या वर्किंग नोटचं नाव काय लिहिणार? कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आणि तुम्हाला सर्वांना माहिती गुडविल कसं कॅल्क्युलेट केलं जातं. तर गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 स्टेपमधनं जावं लागतं. फर्स्ट आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो आणि सेकंड आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत. मग ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे? टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेली असणार आहे. टोटल प्रॉफिट म्हणजे सगळा जो प्रॉफिट दिलेला आहे त्याची बेरीज. बघा इथं टोटल प्रॉफिट आपल्याला पहिल्या 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये 4 वर्षाचा प्रॉफिट दिलाय 1,50,000, 1,30,000, 70 आणि 50,000. तो आपण लिहूया आपल्या वर्किंग नोटमध्ये. पहिला लिहायचा, पहिल्या वर्षीचा लिहायचा 1,50,000 प्लस 1,30,000 प्लस पुढे काय दिलंय बघा 70,000 आणि 50,000, 70,000 आणि प्लस 50,000, असा 4 वर्षाचा प्रॉफिट आपल्याला दिलाय. नंबर ऑफ इयर्स किती आपले 4 आहेत, 4 वर्षात दिलाय म्हणून 4 घेतले आपण. आता बघा हे 2 लाख 3.5 लाख 4 लाख रुपये येणार आहे टोटल बेरीज सगळ्याची ₹4 लाख. टोटल प्रॉफिट 4 लाख भागिले 4 जर केलं तर ॲव्हरेज प्रॉफिट आपलं येणार आहे ₹1 लाख. ॲव्हरेज प्रॉफिट किती? ₹1 लाख. मग आपण गुडविलचा फॉर्म्युला लिहायचा त्या ठिकाणी. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ परचेस इयर. मग आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला असेल प्रॉब्लेम मध्ये, आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तो किती आहे बघा, ॲव्हरेज प्रॉफिट ₹1 लाख सर, इनटू नंबर ऑफ परचेस इयर. बघा 3 इयर म्हणलंय, कुठं म्हणलंय? ॲडजस्टमेंट मध्ये. बघा इथं दाखवतो तुम्हाला की द गुडविल शुड बी कॅल्क्युलेट ॲट 3 इयर परचेस, म्हणजे नंबर ऑफ परचेस इयर किती? 3, म्हणून 3 केलं तर गुडविल जे असणार आहे तुमचं ते किती लाख रुपये येणार आहे? गुडविल इज ₹1 लाख गुणिले 3 तर किती येईल? ते 3 लाख रुपये गुडविल येईल. हे जे गुडविल आपण कॅल्क्युलेट केलं हे टोटल कोणाचं आहे? फर्मचं गुडविल आहे. मग आपल्याला कोणाचं गुडविल कॅल्क्युलेट करायचंय? डेड पार्टनरचं नाव काय आहे बघा? मुक्ता. म्हणून त्या ठिकाणी वर्किंग नोट मध्ये लिहिताना मुक्ताज शेअर, मुक्ताज शेअर इन गुडविल. आता हा कसा कॅल्क्युलेट करणार? सोपं आहे बघा. 3 लाख रुपये टोटल फर्मचं गुडविल आहे बरोबर. आणि टोटल फर्मच्या रेशोची बेरीज बघा, ओल्ड रेशो किती आहे बघा? 2, 1 आणि 1, 2 आणि 1, 3 आणि 1, 4. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 3 लाख भागिले 4 आणि गुणुले 1 जर केलं तर आपल्याला ते गुडविल भेटणार आहे
ते भेटेल आपल्याला ₹75,000 75,000 रुपये. म्हणजे आपण जे गुडविल कॅल्क्युलेट केलं कोणाचं मुक्ताचं गुडविल तर ते 75,000 असणार आहे. मग या गुडविल आपण काय केलं रेज केलं तर याची एंट्री काय होणार गुडविल अकाउंट डेबिट टू मुक्ता कॅपिटल. मग आपल्याला काय करावं लागेल हे गुडविल अकाउंटच्या डेबिटला आणि मुक्ता कॅपिटलच्या क्रेडिटला लिहावं लागेल. पण आपण ते ज्यावेळेस पोस्टिंग करू त्यावेळेस लिहून घेऊ. हे झालं आपण गुडविल कॅल्क्युलेट केलं. आता आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेशन प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्सची दुसरी वर्किंग नोट करायची. म्हणून वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ पी अँड एल सस्पेन्स. पी अँड एल सस्पेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की तो जो पार्टनर आहे तो मेला त्या तारखेपर्यंतचा वर्ष सुरू झाल्यापासून आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून तो ज्यावेळेस डेड होईल त्या तारखेपर्यंतचा प्रॉफिट त्याला आपण द्यायचा असतो. तो अंदाजे कॅल्क्युलेट करतो म्हणून त्याला पी अँड एल सस्पेन्स म्हणणार. मग हा अंदाजे कसा कॅल्क्युलेट करायचा की करंट इयरचा प्रॉफिट आपण पूर्ण वर्षाचा काढायचा अंदाजे. म्हणून पहिल्यांदा लिहिताना लिहायचं इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर. आता हे कसं काढायचं त्यांनी सांगितलेलं इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये आपण या तिथं तुम्हाला दिसेल बघा द डिजीज पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर. लास्ट 2 इयरचा ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे तिसरा आणि चौथं वर्ष आणि तिसऱ्या आणि चौथ्या वर्षीचा ॲव्हरेज प्रॉफिट बघा आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला इथं 70,000 आहे आणि इथं 50,000 आहे. म्हणून हा ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर म्हणजे इस्टिमेटेड करंट इयर प्रॉफिट इज इक्वल टू आपण लिहिणार त्या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट इथं लिहितो मी प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. मग लास्ट 2 इयर्स बघा एका वर्षीचा 70,000 आहे आणि एका वर्षीचा 50,000 याचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचा म्हणून याला भागिले आपण किती करणार 2 करणार. म्हणजे 70,000 प्लस 50,000 ते एक शून्य देऊया भागिले 2 तर 70,000 आणि 50 किती झाले 1,20,000 होतील. किती होतील 1,20,000 आणि याला भागिले काय करायचे आपण 2 करायचे. म्हणजे 1,20,000 भागिले 2 जर केले तर आपल्याला आपला ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर भेटणारे ₹60,000 60,000. हा आपला 12 मंथचा प्रॉफिट आहे. हा जो 60,000 आपण कॅल्क्युलेट केला हा किती महिन्याचा आहे पूर्ण 12 महिन्याचा प्रॉफिट आहे. मग आपल्यासोबत तो किती महिने होता ते बघायचं. आपल्यासोबत बघा तो त्याचा ती मुक्ता जी आहे ती किती महिने होती 3 महिने होती. म्हणजे 3 महिन्याचा प्रॉफिट आपल्याला शोधावा लागेल. मग 3 महिन्याचा प्रॉफिट शोधण्यासाठी आपला वर्षभराचा प्रॉफिट किती 60,000 प्रॉफिट आहे वर्षभराचा. म्हणून 60,000 भागिले 12 करणार आपण आणि पाहिजे 3 महिन्याचा म्हणून गुणुले 3. म्हणून इथे लिहिताना देअरफॉर 3 months प्रॉफिट इज इक्वल टू 3 months प्रॉफिट इज इक्वल टू 60,000 भागिले 12 गुणुले 3. तर तो 3 महिन्याचा जो प्रॉफिट असणार आहे तो आपल्याला भेटणार आहे ₹15,000. किती रुपये 15,000 रुपये तो 3 महिन्याचा प्रॉफिट. आता या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला विचारायचा की हा जो 3 महिन्याचा 15,000 रुपये आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट केला हा फक्त त्या पार्टनरचा आहे का मुक्ताचा 3 महिन्याचा नाही. त्याच्यामध्ये 3ही पार्टनर आहेत म्हणजे टोटल फर्मचा प्रॉफिट आहे. मग याच्यामध्ये आपल्याला फक्त कोणाचा शेअर कॅल्क्युलेट करायचा आहे मुक्ताचा शेअर कॅल्क्युलेट करायचा. म्हणून या ठिकाणी लिहायचं मुक्ताज शेअर इन प्रॉफिट मुक्ताचा शेअर प्रॉफिट मधला. म्हणजे आता बघा 15,000 आपण पूर्ण फर्मचं प्रॉफिट भागिले फर्मच्या रेशोची बेरीज 4 आणि त्यात मुक्ताचा हिस्सा 1 आहे म्हणून गुणुले काय केलं आपण 1 केलं. तर 15,000 भागिले 4 गुणुले 1 जर केलं तर आपल्याला तो शेअर भेटणार आहे 3,750 मुक्ताचा हिश्शाचा प्रॉफिट. आणि हे 3,750 जे आहेत तेच आपले काय आहेत पी अँड एल सस्पेन्स अकाउंट. त्यालाच काय म्हणणार आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट असं म्हणणार. बघा इथं थोडंसं वर घेतो मी 3 बघा 15,000 भागिले 4 गुणुले 1 केलं तर 3,750 आलं. यालाच आपण पी अँड एल सस्पेन्स म्हणलं. आणि हे पी अँड एल सस्पेन्सचे 2 इफेक्ट एक कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीटच्या असेटला लिहिताना त्याला बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग त्याच्यावर चार्ज होणार आहे म्हणजे ड्रॉविंग जे आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग त्यातनं लेस होणार आहे. त्यामुळे त्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिताना त्या ठिकाणी एक स्टार मार्क करून ठेवतो जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जागा सोडावी लागेल. तर अशा पद्धतीने या 2 वर्किंग नोट आपल्याला करता आल्या म्हणजे ह्या प्रॉब्लेम आपल्याला समजला म्हणजे ह्या प्रॉब्लेम मधले सगळे स्केल असं समजायचं. ह्या 2 वर्किंग नोट महत्त्वाच्या आहेत. आय होप तुम्हाला क्लिअर झालेले असतील. आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपण काय करूया आपले पार्टनर्स
लॅबिलिटी आणि असेट ट्रान्सफर करून घेऊया. पार्टनर्सचं कॅपिटल बघा, कॅपिटल अकाउंट तयार केलंय, त्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट लिहिणार 60,000, 70,000 आणि 34,000. 60,000, 70,000 आणि 34,000, 34,000. देन नेक्स्ट बघा, कॅपिटल झाल्यानंतर क्रेडिटर्सचा बॅलन्स दिलेला. आता हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आपण क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹18,000, 18,000 रुपये. नेक्स्ट क्रेडिटर्स झाल्यानंतर बिल्स पेएबल हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहायचे बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹2,000, 2,000. देन नेक्स्ट जनरल रिझर्व्ह हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया आपण बाय जनरल रिझर्व्ह आणि त्याची अमाऊंट सुद्धा आपण लिहिणार आहोत रुपीज. आता हे 16,000 दोनास एकास एक या पद्धतीने वाटले तर 8,000, 4,000 आणि 4,000 अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट होतील. तेच आपल्याला लिहायचे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. पहिल्या पार्टनरला लिहिणार 8,000, दुसऱ्या पार्टनरला 4,000 आणि तिसऱ्या पार्टनरला 4,000. झालेले जनरल रिझर्व्ह झाल्यानंतर असेटला बघा, प्लांट अँड मशिनरीवर ऍडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं प्लांट अँड मशिनरी आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹60,000 इनर कॉलम, 60,000 इनर कॉलम. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर डेटर्स हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण डेटर्स आणि याचा बॅलन्स लिहिणार आपण ₹50,000, 50,000. हे पण इनरलाच लिहिणार, एक वेळ जागा सोडणार 50,000 लिहून. देन नेक्स्ट बघा, पुढे बघा त्यांनी काय दिलेले, डेटर्स झाल्यानंतर फर्निचर दिलेले 30,000 रुपये. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण फर्निचर. अमाऊंट लिहिणार ₹30,000. याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट, याच्यावर ऍडजस्टमेंट नाही, आउटरला लिहावं लागणार आहे आपल्याला. याच्यावर ऍडजस्टमेंट नाही, 30,000 आपण आउटरला लिहूया. नंतर बँकचा बॅलन्स दिलाय, बँक अकाउंट तयार केलेले, बँकचा बॅलन्स आता बॅलन्स शीटच्या आपल्याला कुठे लिहावं लागणार आहे, असेटला बँक अकाउंटच्या डेबिटला लिहावं लागणार आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण ₹60,000, 60,000. अशा पद्धतीने सगळ्या असेट ट्रान्सफर केल्या. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट बघा, आता त्याचा मृत्यू झाला 1 जुलैला. पहिली ऍडजस्टमेंट, प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू त्यांनी सांगितली 70,000. प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड ॲट ₹70,000. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, तिथं आउटरला लिहायचे ₹70,000. इनरला ते 60,000 आहे, वाढलेले म्हणून लिहिणार ऍड ॲप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार 10,000 रुपये आणि हे 10,000चा दुसरा इफेक्ट आपण लिहिणार आहोत आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट लिहिणार ₹10,000, 10,000. नेक्स्ट पुढे जाऊया बघा, प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर RDD 2,000 आहे. आपण डेटर्स मध्ये जायचं, त्या ठिकाणी लिहायचं लेस RDD ऍट पर्सेंटेज मध्ये दिलं नाही, डायरेक्ट 2,000 रुपये आपण लिहूया आणि तो आउटरला लिहिणार 48,000 आणि याचा दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD. अमाऊंट लिहिणार ₹2,000, 2,000. झालं, पहिली ऍडजस्टमेंट संपली. दुसऱ्यामध्ये द ड्रॉविंग ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाऊंटेड ₹10,000. मुक्ताचं जे ड्रॉविंग आहे 10,000 रुपये हे आपण काय करणार आहोत, आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि कॅशच्या क्रेडिटला. कॅपिटल अकाउंट तयार केलेले त्याच्या डेबिटला लिहायचं टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आता बँकचा बॅलन्स दिला म्हणून टू बँक लिहा आणि कंसातल्या ड्रॉविंग्स आणि याचं अमाऊंट जे आहे ती मुक्ताच्या कॉलममध्ये लिहा ₹10,000, ₹10,000. दुसरा इफेक्ट, आपण जे कॅश अकाउंट तयार केलेले कॅश ऑब्लिक बँक त्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय मुक्ता कॅपिटल अकाउंट, मुक्ता कॅपिटल अकाउंट आणि कंसात लिहायचं ड्रॉविंग. हे कशाचे अमाऊंट आहे तर ड्रॉविंग म्हणून घेतले त्यांनी आणि अमाऊंट लिहिणार ₹10,000. नेक्स्ट बघा, 2 नंबरची ऍडजस्टमेंट संपली. 3 नंबर मध्ये इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉविंग आहे. आता हा इंटरेस्ट काय करायचा, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचा टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिलं टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, मुक्ताच्या कॉलम मध्ये 1,000 रुपये आणि याचा दुसरा इफेक्ट, हे जे इंटरेस्ट आहे आपल्या P&L सस्पेन्स मधून लेस करायचं असतं म्हणून प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट जे आहे ते आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं P&L सस्पेन्स अकाउंट आणि त्याच्यामधनं लिहायचं लेस त्याची अमाऊंट माहित नाही, ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट केली लिहायची त्यावेळेस लिहूया इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. अमाऊंट लिहिणार ₹1,000, 1,000. इनरलाच राहू द्या, ज्यावेळेस ती वजा वगैरे होईल त्यावेळेस ते आपण आउटरला लिहूया. नंबर 3ची ऍडजस्टमेंट संपली. 4 नंबर मध्ये आपण गुडविल कॅल्क्युलेट केलं होतं वर्किंग नोट मध्ये. या बघा, गुडविल कॅल्क्युलेट केलं. या ठिकाणी आपण त्याची वर्किंग केलेली 75,000 रुपये गुडविल तिच्या हिस्स्याचं कॅल्क्युलेट केले. याची जनरल एंट्री जर केली तर गुडविल अकाउंट डेबिट टू मुक्ता कॅपिटल
अशी जनरल एंट्री होणार आहे. म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला जावं लागेल आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण टू मुक्ता कॅपिटल. चला गुडविलच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं टू मुक्ता कॅपिटल आणि अमाऊंट लिहायची ₹75,000 75,000. आता इकडे डेबिटला आहे मुक्ता कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय गुडविल आणि मुक्ताच्या कॉलम मध्ये लिहायचं ₹75,000. हे झालं आपल्या 4 नंबरच्या एंट्रीचं. 5 नंबर एंट्रीमध्ये आपल्याला P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करायचं होतं लास्ट इयरच्या टू प्रॉफिट ॲव्हरेज प्रॉफिटवर. त्याची सुद्धा वर्किंग नोट केलेली आपण. P&L सस्पेन्स कसं कॅल्क्युलेट करायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलं. P&L सस्पेन्स आला आपला 3,750. हा ट्रान्सफर कुठं करायचा? कॅपिटलच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. आपण जाऊया आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय P&L सस्पेन्स अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 3,750 मुक्ताच्या कॉलम मध्ये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेटला बघा P&L सस्पेन्स लिहिलेले तिथे इनर लिहिलेत 3,750 आणि त्यामधून आपले हे 1,000 इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगचे जर मायनस झाले तर आपल्याला आउटरला दाखवावं लागतील 2,750 रुपये. प्रॉब्लेम जवळजवळ संपलेला आहे. क्लोज करायला सुरुवात करायची. फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे ₹10,000. तेच डेबिटला लिहिणार ₹10,000 आणि त्यातनं 2,000 जर वजा केले तर 8,000 रुपये शिल्लक येतील. 1, 2, 3 आणि चौथ्या वेळी लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनचा. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याच्यामध्ये सगळ्यांचा हिस्सा असणार आहे. म्हणजे रेखा, मेनका आणि डेड पार्टनर मुक्ताला सुद्धा हे भेटणार आहे. म्हणून आपण तिघांची नावं लिहून घ्यायची. पहिली आहे रेखा. रेखाला आपण 4 हिस्से देणार आहेत, 2 हिस्से देणार आहे. त्याच्यानंतर मेनका आणि हिला 1 हिस्सा आहे आणि नंतर मुक्ता आहे, हिला 1 हिस्सा. असे टोटल बघा रेखाला येतील 4,000 रुपये, मेनकाला 2,000 रुपये आणि मुक्ताला 2,000 रुपये. अशी टोटल आउटरला आपली 8,000 रुपये आपण दाखवणार. हे इकडं डेबिटला आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहिणार आपण? क्रेडिटला लिहिणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट आणि तिथं अमाऊंट आपण लिहिणार आहोत एकाची 4,000, 2,000 आणि 2,000 या पद्धती. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून टाकूया. पहिल्यांदा जी डेड पार्टनर आहे मुक्ताचं कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं 34 आणि हे बघा 4 आणि हे गुडविलचे 75, 3,750 आणि हे 2,000. जर तिच्या कॅपिटलची टोटल केली तर 1,18,750 येईल. म्हणजे तिला आपल्याला 1,18,750 क्रेडिटची टोटल आहे. 1,18,750 त्याच्यामधून हे 10 आणि 11,000 जर वजा झाले तर 1,07,750 रुपये पेड करावे लागणार आहेत जी डेड पार्टनर आहे. मग हे कोणाला द्यायचे? तर तिचा लीगल एक्झिक्युटर जो असेल किंवा लीगल हायर जो असेल त्याला द्यायचे. पण ते देताना पहिल्यांदा लोन म्हणून दाखवायचे. म्हणून या ठिकाणी लिहायचं टू मुक्ताज एक्झिक्युटर लोन अकाउंट, मुक्ता एक्झिक्युटर लोन अकाउंट. आणि हे मुक्ता एक्झिक्युटर लोन ॲज अ लॅबिलिटी म्हणून आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं मुक्ता एक्झिक्युटर लोन अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार 1,07,750 रुपये अशा पद्धतीने. आता राहिलेले रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा बघा. 70 आणि 4 74 आणि 2 76,000 क्रेडिट टोटल. 30 डेबिटला लिहिणार आहे 76,000. त्याच्यानंतर 60 आणि 8 68 आणि 4 72,000 हिची डेबिटची टोटल आहे रेखाची. क्रेडिटची टोटल 30 डेबिटला लिहिणार 72,000. वजा होण्यासाठी काही नाही, बॅलन्सिंग फिगर तेवढ्याच 72,000 एकाची 76,000. इथं डॅश याला लिहिणार आपण. आता 2 पार्टनर आहेत न्यू फर्म मध्ये बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. याच काय चालवणार आहेत? त्यांचा बिझनेस पुढे चालवणार आहेत बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला ॲज अ कॅपिटल म्हणून कॅपिटल अकाउंट याला आपण अंडरलाईन करणार. याच्यामध्ये फर्स्ट रेखा आणि मेनका. रेखाचा 72,000 आणि मेनकाचा 76,000 असे टोटल आउटरला 1,48,000. आता गुडविल अकाउंट क्लोज करू बघा. गुडविलच्या डेबिटची टोटल 75 आहे. तीच क्रेडिटला लिहिणार आपण ₹75,000. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 75,000च राहील. याला लिहिणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला गुडविल अकाउंट अमाऊंट लिहिणार आपण ₹75,000. आणि बँकचा बॅलन्स लिहायचा. बँक अकाउंट क्लोज करू आपण. बँक अकाउंट बँक ऑब्लिक कॅश. बँक अकाउंट बघा डेबिटची टोटल बघा 60,000 आहे. क्रेडिटला सुद्धा 60,000च लिहिणार. त्यातनं 10,000 वजा झाल्यावर राहतील 50,000.
याला म्हणणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स शीटच्या असेटला बँक अकाउंट त्या ठिकाणी 50,000 दाखव. आणि आता आपण ही बॅलन्स शीटची लॅबिलिटीची टोटल बघायची. 0 5 5 7 7 इथं 8 आणि 7 15 आणि 8 23 आणि 2 24 7 2 6 आणि 1 7 आणि 1 1 आणि 1 2 2,74,774 नाही तर 75,000 हिला हा जो आहे हा 5 असणार आहे. 2,75,750 आणि लॅबिलिटीची पण टोटल तेवढीच येते का बघायचं. तेवढीच येणार आहे 2,75,750 रुपयांनी लॅबिलिटी सुद्धा काय होणार आहे, असेट सुद्धा काय होणार आहे, क्लोज होणार आहे. म्हणजे या प्रॉब्लेमची बॅलन्स शीट आपली 2,75,750 नी झाली क्लोज. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असणार आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.